हॅलो एव्हरीवन. आजच्या बीआरएमच्या लेक्चरमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपण थर्ड युनिट जो स्टार्ट केला त्यामधला पुढचा चॅप्टर आपण बघणार आहोत, डेटा अनालिसिस. आता डेटा अनालिसिस मध्ये आपल्याला कुठले कुठले फॅक्टर स्टडी करायचे, तर मिनिंग स्टडी करायचे, पर्पज ऑफ डेटा अनालिसिस, टाइप्स ऑफ डेटा अनालिसिस अँड मल्टीव्हॅरिएट अनालिसिस. तर या पद्धतीने आपण आता पुढे जातोय. आपण मागच्या लेक्चरला टॅब्युलेशन ऑफ डेटा, डेटा प्रोसेसिंग अशा पद्धतीने स्टडी कंटिन्युअसली आतापर्यंत इथे आलोय. आता ऍक्च्युअली डेटा अनालिसिस म्हणजे काय आहे, हा प्रश्न बऱ्याच मुलांना पडला असेल की अनालिसिस करायचं म्हणजे मॅडम नक्की काय करायचं इथे. तर आपण त्याचं मिनिंग बघूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. Meaning of data analysis. The analysis of data is the most skilled task in the research process. It calls for the researcher's own judgment and skill. Analysis means a critical examinations of the assembled and grouped data for studying the characteristics of the object under study and for determining the patterns of relationship among the variables relating to it. आता ऍक्च्युअली जी आपण रिसर्च प्रोसेस आतापर्यंत स्टडी केली त्यामधला हा सगळ्यात मोठा टास्क आहे की डेटा अनालिसिस करणं. मग हे कसं केलं जातं, तर रिसर्चर जो आहे, जो ऍक्च्युअली रिसर्च करतो, तर त्याचं ओन जजमेंट काय आहे, त्याची जजमेंटल लेवल कशी आहे, स्किल्स कसे आहेत त्याच्याकडे. मग अनालिसिस करताना आपल्याला काय करायचंय की क्रिटिकल एक्झामिनेशन ऑफ द असेंबल अँड ग्रुप डेटा. म्हणजे जो काही डेटा तुम्ही कलेक्ट केलेला आहे त्यामध्ये जे काही क्रिटिकल फॅक्टर्स आहेत ते आपल्याला काय करायचं, त्याचं ग्रुपिंग करायचं आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स स्टडी करायचे. ज्याच्यामुळे आता कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे कुठले असतील, ऑब्जेक्ट अंडर स्टडी, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ऑब्जेक्ट अंडर स्टडी, म्हणजे जे आपले ऑब्जेक्ट आहेत रिसर्चचे. आता तुम्ही टॉपिक सपोज मी जसं तुम्हाला एक्झाम्पल दिलं की डिजिटल मार्केटिंग वर किंवा रुरल मार्केटिंग वर तुम्ही जर रिसर्च करताय, तर माझं मेन ऑब्जेक्ट काय आहे की सपोज डिजिटल मीडिया कुठपर्यंत पोहोचला, त्याचा एरिया किती वास्ट आहे, किंवा डिजिटल मीडिया वापरणारा कस्टमर किती आहे, बरोबर. मग मला कॅरेक्टरिस्टिक्स कुठले स्टडी करायचे की माझ्याकडे असेंबल केलेला डेटा ओव्हरऑल सगळ्याच पॉप्युलेशनचा ऑल कस्टमर्स त्यामध्ये आहे, पण डिजिटल मीडियाशी कनेक्टेड किती कस्टमर आहेत. मग मी पर्टिक्युलर एक कॅरेक्टरिस्टिक कसं चूज केलं की माझं ऑब्जेक्ट ते आहे की मला फक्त आणि फक्त कुठले कस्टमर्स अपेक्षित आहेत की जे आता सध्या एक्झिस्टिंग सिस्टीम जी आहे त्यामध्ये किती कस्टमर कनेक्टेड आहेत डिजिटल मीडियाला. ओके, म्हणजे मी काय केलं की जो असेंबल केलेला डेटा आहे, ग्रुप ऑफ डेटा आहे, त्यातून पर्टिक्युलर एक कॅरेक्टरिस्टिक चूज केलं जे की माझ्या ऑब्जेक्ट रिलेटेड आहे, and for determining the patterns of relationship among the variables relating to it. आणि त्यातून मला रिलेशनशिप काय करायची आहे, इथे आयडेंटिफाय करायची आहे, डिटरमाइन करायची आहे की जे व्हेरिएबल्स मी काढलेले आहेत माझ्या रिसर्च मध्ये त्याचं एकमेकांशी रिलेशन कसं आहे ते दाखवता आलं पाहिजे. जनरली जो डेटा असतो तो कसा असतो की कॉम्प्लेक्शन्स त्यामध्ये असतात. तुम्हाला त्यावरून काही अंडरस्टँड होतं का, किंवा त्यातून तुम्हाला काही मेसेज मिळतो का, तर तो मिळण्यासाठी तुम्हाला डेटा अनालिसिस करायचा आहे की माझ्यासाठी उपयोगाचा किंवा हेल्पफुल असा जो डेटा आहे तो मी काय करेल, सॉर्टिंग करेल एक प्रकारे. बोथ क्वांटिटेटिव्ह अँड नॉन क्वांटिटेटिव्ह मेथड्स आर यूज. म्हणजे याच्यासाठी तुम्ही कुठल्या मेथड्स अप्लाय करणार आहात डेटा अनालिसिस साठी, क्वांटिटेटिव्ह आणि नॉन क्वांटिटेटिव्ह. Social research most often requires quantitative analysis involving the application of various statistical techniques. इथे सुद्धा स्टॅटिस्टिकल टेक्निक्सचा वापर केला जातो. म्हणजे सोशल रिसर्च जेव्हा करायचं असेल तर त्यासाठी क्वांटिटेटिव्ह अनालिसिस मध्ये काय केलं जातं, स्टॅटिस्टिकल टेक्निक वापरले जातात. त्याचं कारण काय की इथं मेजरमेंट्स आहेत. ऍक्च्युअली स्टॅट वापरलं जातं म्हणजे काय की इथे आकड्यांमध्ये न्यूमेरिकल फॉर्म्स जे आहेत तर त्यामध्ये तुम्हाला क्वांटिटी मेन्शन केली जाते, 1 2 3 4 5 अशा पद्धतीने तुम्हाला ते ऍप्लिकेशन यूज करावं लागतं आणि त्यानुसार तुम्ही काय करता, फाइंडिंग्स काढता किंवा तुम्हाला तुमचं आउटपुट मिळणार आहे. इथे लक्षात आलंय. म्हणून इथे डेटा अनालिसिस अशा पद्धतीने केलं जातं. अकॉर्डिंग टू डेव्हिड जे लुक अँड रोनाल्ड एस रुबिन, स्टॅटिस्टिकल अनालिसिस मीन्स द रिफाइनमेंट अँड मॅनिप्युलेशन of data
that prepares them for the application of logical inferences. म्हणजे काय इन्फरन्स म्हणजे काय, तर इथे आपल्याला काहीतरी कन्क्लुजन काढता येतं, लॉजिकल कन्क्लुजन. म्हणजे अशा पद्धतीने तो मॅनिप्युलेट केला जातो डेटा स्टॅटिस्टिकल अनालिसिस मध्ये, की ज्यावरून मला काही लॉजिकल, ज्याला आपण निष्कर्ष किंवा अनुमान म्हणतो मराठीमध्ये, तर लॉजिकल असे निष्कर्ष काढता येतात, इन्फरन्सेस काढता येतात. लक्षात आलंय? त्यामध्ये आता पर्पज काय आहे, ऑब्जेक्टिव्ह काय आहेत डेटा अनालिसिसचे, की ते कशासाठी केलं जातं. तर इट मीन्स इट समरायझेस लार्ज मास ऑफ डेटा इनटू अंडरस्टँडेबल अँड मिनिंगफुल फॉर्म. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की एकत्रित कॉम्प्लेक्शन्स खूप असतात. एकत्रित डेटा जेव्हा आपल्याकडे मिळतो त्यावरून काही समज येत नाही, आपल्याला अंडरस्टँड होत नाही, बरोबर. मग त्याचं मिनिंग काहीतरी आलं पाहिजे, अशा पद्धतीने अशा फॉर्म मध्ये त्याचं सेटअप करायचं किंवा समराइज करायचा तो डेटा. लक्षात आलं? दिस इज द रोल ऑफ डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स अँड द रिडक्शन ऑफ डेटा फॅसिलिटेट्स फर्दर अनालिसिस. एकदा तुम्हाला एक स्टेटमेंट तयार झालं की त्याचं पुन्हा अनालिसिस करणं इझी होतं. लक्षात आलं? कन्सेप्ट समजले की पुढे काय करायचं हे आपल्याला समजतं, पण तो डेटा नुसताच घेऊन तुम्ही फिरत राहिलात, रिसर्च करायचंय मला, त्याचं अनालिसिस प्रॉपर नाही झालं तर तुम्हाला त्यावरून काहीच फाइंडिंग मिळणार नाहीये. लक्षात येत आहे? डेटा अनालिसिस मेक एक्झॅक्ट डिस्क्रिप्शन पॉसिबल. आता डिस्क्रिप्शन पॉसिबल होतं कारण काय, की मला ती कन्सेप्ट क्लिअर झाली ना, की माझ्याकडे काय इन्फॉर्मेशन आहे, माझ्याकडे काय डेटा आहे. तर डिस्क्रिप्शन करणं मला इझिली पॉसिबल होणार आहे इथे, की डिस्क्रिप्टिव्ह फॉर्म मध्ये मला काही गोष्टी जर इथे प्रेझेंट करायच्या असतील रिसर्च मध्ये, काही टेबल्स बनवायचे असतील तर मी बनवू शकणार आहे. फॉर एक्झाम्पल, when we say that the educational level of people in district is very high, the description is not specific, but when statistical measures like the percentage of literate among males and females, the percentage of degree holders among males and females are available, the description becomes exact. म्हणजे इथे काय केलं मी, की स्टॅटिस्टिकल फॉर्म मध्ये तो डेटा अवेलेबल केला, म्हणजेच काय केलं की ऍक्च्युअल पर्सेंटेज काढले. मला जर एज्युकेशनल लेवल चेक करायची पीपल्सची, एखाद्या डिस्ट्रिक्ट, मी सपोज रत्नागिरी डिस्ट्रिक्टचं एक्झाम्पल घेतलं, की या रत्नागिरी डिस्ट्रिक्ट मध्ये किती पर्सन्स एज्युकेटेड आहे, त्यांची एज्युकेशनल लेवल मला चेक करायची असेल, तर मी काय केलं की ओनली वी कॅन से द लेवल इज व्हेरी हाय. तर तुम्हाला काही डिस्क्रिप्टिव्ह फॉर्म, म्हणजे एवढं डिस्क्रिप्शन, स्पेसिफिक डिस्क्रिप्शन काफी आहे का? नाही. मग तुम्हाला काय अपेक्षित आहे तुमच्या रिसर्च साठी, की तो जेव्हा डेटा अनालिसिस केला जाईल आणि ते एक्झॅक्ट फिगर्स दिल्या जातील, मेल किती लिटरेट आहे, त्यांचं पर्सेंटेज किती आहे, फिमेल किती लिटरेट आहे, किंवा डिग्री होल्डर्स किती आहेत, त्यावरून मला एक्झॅक्ट डिस्क्रिप्टिव्ह फॉर्म मध्ये तो डेटा अवेलेबल होईल. म्हणजे मी काहीतरी त्यावरून कन्क्लुजन काढू शकेल किंवा इन्फरन्स मला कळेल. लॉजिकल इन्फरन्स काय सांगतो, सपोज इथे मेल फिमेलचं जे पर्सेंटेज आहे 70च्या अबव आहे, म्हणजे मोस्टली जी काही पीपल्स आहेत रत्नागिरी डिस्ट्रिक्ट मधले ते कसे आहेत, लिटरेट आहे. लक्षात येत आहे? म्हणजे त्याच्यासाठी डेटा अनालिसिस केला जातो. डेटा अनालिसिस फॅसिलिटेट्स आयडेंटिफिकेशन ऑफ द कॉजल फॅक्टर्स अंडरलाईन कॉम्प्लेक्स फिनॉमिना. म्हणजे कॉम्प्लेक्सिटी काढून टाकली जाते इथे आणि त्याचं रिलेशन दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे कुठलं रिझनने तुम्ही तो डेटा कशा पद्धतीने अडॉप्ट केलेला आहे ते इथे एक्झॅक्ट क्लिअर होतो. व्हॉट आर द फॅक्टर्स दॅट डिटरमाइन व्हेरिएबल लाईक लेबर प्रोडक्टिव्हिटी ऑर अकॅडमिक परफॉर्मन्स ऑफ स्टुडंट्स. आता इथे मला काय करायचंय, की जी कॉम्प्लेक्शन्स आहेत, अकॅडमिक परफॉर्मन्स ऑफ स्टुडंट्स, हे जर मला काढायचं असेल तर मला काय करणं गरजेचं आहे, की अकॅडमिक मध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज घेता आणि त्या प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये तुमचे स्टुडंट्स किती आहेत आणि किती ऍक्टिव्ह आहेत, किती निगेटिव्ह आहेत, म्हणजे किती लोक ऍक्टिव्ह नाहीत. अशा पद्धतीने जेव्हा मी काय करेल, की तो डेटा कलेक्ट करेल, तेव्हा म्हणजे इथे डेटा अनालिसिस करावं लागेल मला. त्यासाठी ऍक्टिव्हिटीज डिफाईन कराव्या लागतील आणि त्यानंतर मी डिटरमाइन करू शकते, की यामध्ये कॉम्प्लेक्शन काय होतं, की मला अकॅडमिक परफॉर्मन्स कुठल्याही एका ऍक्टिव्हिटीवरून काढायचा नाहीये. मग इथे व्हॉट आर द रिलेटिव्ह कॉन्ट्रीब्युशन ऑफ द पॉझिटिव्ह फॅक्टर्स. कॉन्ट्रीब्युशन म्हणजे काय, की त्याचा सहभाग किती आहे. तर परफॉर्मन्स मी जर स्टुडंट्सचा चेक करणार आहे तर त्या ऍक्टिव्हिटी मध्ये किती पार्टिसिपेशन आहे त्या स्टुडंटचं. सपोज माझी 50 ची स्ट्रेंथ आहे, मी जर SYBMS चा विचार केला की 60 स्ट्रेंथ आहे सपोज, तर त्यामधले किती 30%च म्हणजे
50% 30 स्टुडंट्स काय करतात, पार्टिसिपेशन करतात किंवा कॉन्ट्रीब्युशन त्यांचं त्या ऍक्टिव्हिटी मध्ये असेल, तर मला एक्झॅक्ट डेटा कळेल. लक्षात आलंय? आन्सर टू सच क्वेश्चन्स कॅन बी ऑब्टेन फ्रॉम स्टॅटिस्टिकल अनालिसिस. हा परफॉर्मन्स जेव्हा मी अकॅडमिक परफॉर्मन्स काउंट करेल तेव्हा मला स्टॅटिस्टिकल फॉर्म मध्ये तो अवेलेबल करता येईल डेटा अनालिसिसमुळे. डेटा अनालिसिस एड्स द ड्रॉइंग ऑफ रिलायबल इन्फरन्सेस फ्रॉम ऑब्झर्वेशनल डेटा. आता जे काही तुम्ही ऑब्झर्वेशन्स घेतले डेटा रिलेटेड, तर डेटा अनालिसिस मुळे काय होतं की रिलायबल इन्फरन्सेस म्हणजे काही विश्वासार्ह असे निष्कर्ष काढले जातात. डेटा आर कलेक्टेड अँड अनालाइज इन ऑर्डर टू प्रिडिक्ट टू मेक इन्फरन्सेस अबाउट situations that have not been measured in full. What will be the growth rate, the industrial production during the coming year? म्हणजे आता इंडस्ट्रीचा ग्रोथ रेट तुम्हाला काढायचं असेल तर तुम्हाला काही प्रिडिक्शन करता आलं पाहिजे. प्रिडिक्शन साठी जो काही तुमचा ऑब्झर्वेशनल डेटा आहे, तर तो कसा डेटा अनालिसिस मुळे तुम्ही काय कराल, कलेक्टेड जो डेटा आहे तो त्या सिच्युएशन नुसार तुम्ही त्यावरून काही प्रिडिक्शन करा की एक्झिस्टिंग सिस्टीम कशी आहे, इंडस्ट्री ज्या पद्धतीने डेव्हलप होते किंवा इंडस्ट्रियल एरिया, तर त्याचं प्रोडक्शन कमिंग इयर मध्ये किती असू शकतं याची पॉसिबिलिटी म्हणजेच काय की इन्फरन्स मी काढू शकणार आहे डेटा अनालिसिस मुळे. लक्षात आलं? म्हणजे तो जो कलेक्टेड डेटा आहे तो तुम्हाला कशा पद्धतीने स्टॅटिस्टिकल फॉर्म मध्ये अवेलेबल झाला की ऑटोमॅटिकली तुम्हाला निष्कर्ष काढता येतो. डेटा अनालिसिस ऑल्सो हेल्प्स इन मेकिंग एस्टिमेशन और जनरलायझेशन. एस्टिमेट काढता येतात डेटा अनालिसिस मुळे, की जनरली आपण एस्टिमेट काढतो की नाही, घरामध्ये सुद्धा आपण बऱ्याचदा एस्टिमेट काढणं म्हणजे काय की एक प्रकारे अंदाज वर्तवणं, बरोबर. जनरलायझेशन म्हणजे सर्वसामान्य असे जे काही तुमचं एस्टिमेशन आहे फ्रॉम द रिझल्ट ऑफ सॅम्पल सर्वे. तुम्ही सॅम्पलचं सर्वे केला, सॅम्पल म्हणजे काय आता पुन्हा विचारू नका, सॅम्पलिंग आपण पूर्ण एक चॅप्टर स्टडी केलेला आहे. सॅम्पलचा सर्वे जेव्हा केला जातो तेव्हा त्यामध्ये जे काही रिझल्ट्स येतात तर त्यानुसार तुम्हाला काही एस्टिमेट्स तयार करता येतात डेटा अनालिसिसमुळे. की सपोज आता सॅम्पल सर्वेनुसार माझ्याकडे जो डेटा कलेक्ट केलाय, जो फीडबॅक माझ्याकडे आलेला आहे, त्यानुसार इन फ्युचर माझा प्रोडक्ट या मार्केटमध्ये किती काळ चालू शकेल याचं मी एक काय केलं की जनरल एक त्यातून निष्कर्ष काढू शकेल. दिस इज अनदर फंक्शन ऑफ इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक्स. Data analysis is useful for assessing the significance of specific sample results. म्हणजे कुठल्याही एका पर्टिक्युलर सॅम्पलचं जेव्हा तुम्ही रिझल्ट चेक कराल त्यावरून तुम्हाला डेटा अनालिसिस कसं युजफुल आहे त्याचं महत्व तुमच्या लक्षात येतं. अंडर अज्युम पॉप्युलेशन कंडिशन्स दिस टाइप ऑफ अनालिसिस इज कॉल्ड हायपोथेसिस टेस्टिंग. म्हणजे हायपोथेसिस टेस्टिंग साठी सुद्धा हे डेटा अनालिसिस कसं आहे, युजफुल आहे. ओके. आता टाइप्स ऑफ डेटा अनालिसिस, त्यामध्ये किती टाइप्स दिलेत बघा. descriptive analysis and inferential analysis. See here, descriptive analysis is largely the study of distributions of one variable. This study provides us with profiles of companies. म्हणजे आता डिस्क्रिप्टिव्ह फॉर्म मध्ये तुम्हाला अनालिसिस करायचं असेल तर त्यामध्ये तुम्हाला या स्टडीसाठी कुठलं मटेरियल अपेक्षित आहे, त्यामध्ये कंपनी प्रोफाईल आहे किंवा वर्क ग्रुप्स आहेत किंवा persons and other subjects on any of a multiple characteristics as such as size, composition. आता मल्टिपल कॅरेक्टरिस्टिक्स कुठले असू शकतात यामध्ये की साईज असेल त्या एखाद्या पर्टिक्युलर वर्क ग्रुपची, किंवा कंपोजिशन कसं बनलंय, त्यांचं ऑक्युपेशन काय आहे, इफिशियन्सी किती आहे, म्हणजे तत्परता त्यामध्ये किती आहे, प्रेफरन्सेस कुठल्या गोष्टीला दिले जातात. तर हे मल्टिपल कॅरेक्टरिस्टिक्स मला इथे काय करावे लागतील, डिस्क्रिप्टिव्ह फॉर्म मध्ये आहेत आणि त्याचं अनालिसिस करायचं आहे. दिस सॉर्ट ऑफ अनालिसिस मे बी इन रिस्पेक्ट ऑफ वन व्हेरिएबल and or in respect of two variables or in respect of more than two variables. म्हणजे इथे व्हेरिएबल्स एक असू शकतो, दोन असू शकतात किंवा दोन पेक्षा अधिकही असू शकतात, मल्टिपल व्हेरिएबल्स पण असू शकतात. सो in this context we work out various measures that show the size, shape of distribution
along with the study of measuring relationship between two or more variables. म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह फॉर्म मध्ये जेव्हा अनालिसिस केलं जातं, डिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस हा जो टाइप आहे डेटा अनालिसिसचा, त्यामध्ये जे काही दोन व्हेरिएबल्स आहेत की ज्यामध्ये तुम्हाला काय करायचं की असणारा रिलेशनशिप इथे दाखवण्याचं काम तुम्ही करणार आहात या स्टडीमध्ये. कोरिलेशन अनालिसिस किंवा कॉझल अनालिसिस म्हणजे काय आहे, तर it studies the joint variation of two or more variables for determining the amount of correlation between two or more variables. आता दोन पेक्षा अधिक जे व्हेरिएबल्स आहेत त्याच्यामधलं रिलेशनशिप इथे दाखवायचंय. It is concerned with the study of how one or more variables affect changes in another variable. म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये मल्टीव्हेरियंट अनालिसिस आहे. मग जर एक किंवा दोन व्हेरिएबल्सचा इम्पॅक्ट हा दुसऱ्या व्हेरिएबल्सवर कशा पद्धतीने होतो, एक व्हेरिएबल डिपेंडंट आहे, एक व्हेरिएबल इंडिपेंडंट आहे, तो जर चेंज केला तर अनदर जे व्हेरिएबल्स तुमच्या रिसर्च मध्ये आहेत त्याच्यावर होणारे त्याचे इम्पॅक्ट किंवा अफेक्ट आपल्याला इथे काय करायचं, चेक करायचं. त्यातलं रिलेशनशिप, फंक्शनल रिलेशनशिप आपल्याला स्टडी करायची. जसं मी तुम्हाला इन्कम आणि डिमांड ह्या दोन गोष्टी, दोन व्हेरिएबल्स आहेत. इन्कम चेंज झाली तर कस्टमरची डिमांडवर त्याचा काय इम्पॅक्ट होतो. कस्टमरची इन्कम कमी झाली, इन्कम सोर्स जास्त अवेलेबल झाला, डिमांड त्या प्रमाणात काय होणार आहे. म्हणजे एक व्हेरिएबल चेंज झाला तर दुसऱ्या व्हेरिएबलवर त्याचा अफेक्ट काय होतो. अशा पद्धतीने हे काय करायचंय, अनालिसिस, कोरिलेशन अनालिसिस करायचं आहे. So causal analysis is considered relatively more important in experimental researches, and whereas in most social and business researches our interest lies in understanding and controlling relationship between variables than with determining causes per se, and as such we consider correlation analysis is as relatively more important. म्हणजे इथे जेव्हा ही रिलेशनशिप तुम्ही काय करताय, मेन्शन करताय, तर त्यांनी सांगितलं की सोशल किंवा बिझनेस रिसर्च जे काही केले जातात तर त्यामध्ये आपलं जे काही इंटरेस्टिंग फील्ड आहे, अंडरस्टँडिंग अँड कंट्रोलिंग रिलेशनशिप बिटवीन व्हेरिएबल्स, तुम्हाला काय करायचंय की कंट्रोल मध्ये सुद्धा ठेवता आली पाहिजे ती रिलेशनशिप, की कुठलाही एक व्हेरिएबल फार चेंज त्याचा होऊन द्यायचा नाही. म्हणजे काय की इथे तुम्हाला व्हेरिएबल्स मधली रिलेशनशिप तर अंडरस्टँड तुम्ही करालच, तुमचा एरिया कुठला इंटरेस्टिंग एरिया आहे त्यामध्ये कंट्रोलिंग पार्ट सुद्धा तुमचा या अनालिसिस मध्ये येणार आहे. लक्षात आलंय. मल्टीव्हॅरिएट अनालिसिस, आता तुम्हाला हे मुद्दाम का सांगितलं कोरिलेशन अनालिसिस मध्ये, की बरेचसे फॅक्टर्स असे असतात, व्हेरिएबल्स असे असतात की ते तुमच्या अंडर कंट्रोल राहत नाहीत. पण कोरिलेशन अनालिसिस मध्ये टाइप्स ऑफ डेटा अनालिसिस जे दिलंय तर यामध्ये तुम्हाला कंट्रोलिंग रिलेशनशिप बिटवीन व्हेरिएबल्स देन विथ द डिटरमाइनिंग कॉजेस पर से अँड ऍज सच वी कन्सिडर कोरिलेशन अनालिसिस. म्हणजे परस्पर संबंध जरी कळला तरी सुद्धा तो कंट्रोल मध्ये ठेवता येणं हे कोरिलेशन अनालिसिसचं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, कॅरेक्टरिस्टिक्स आहे. मल्टीव्हॅरिएट अनालिसिस मध्ये काय केलं जातं, in modern times with the availability of computer facilities there has been a rapid development of multivariate analysis, which may be defined as all statistical methods which simultaneously analyze more than two variables on a sample of observations. तुम्ही जे काही ऑब्झर्वेशन्स घेतलेत सॅम्पल्सचे त्यामध्ये ऑब्झर्वेशन्स नुसार तुम्ही जे अनालिसिस करताय ते मोर दॅन टू व्हेरिएबल्स, त्यामध्ये तुम्ही काय करणार आहात की वेगवेगळ्या स्टॅटिस्टिकल मेथड्स अप्लाय करणार आहात. पुढे काही मेथड्स दिलेले आहेत ते आपण स्टडी करताना मी तुम्हाला आठवण करून देईन. तर यामध्ये मल्टिपल रिग्रेशन अनालिसिस, मल्टिपल डिस्क्रिमिनंट अनालिसिस असे दोन टाइप्स येतात मल्टी व्हॅरिएट अनालिसिस मध्ये. इथे बघा आता रिग्रेशन अनालिसिस कसं होतं. दिस अनालिसिस इज अडॉप्टेड व्हेन द रिसर्चर हॅज वन डिपेंडंट व्हेरिएबल which is presumed to be function of two or more independent variables. म्हणजे इथे तुम्ही काय केलेलं आहे की एक डिपेंडंट व्हेरिएबल आहे रिसर्चरकडे या अनालिसिस मध्ये, आणि डिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे तो दुसऱ्यावर डिपेंड करतो, त्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी येते. दुसरा जर व्हेरिएबल चेंज झाला तर त्याचा इम्पॅक्ट हा तुमच्या डिपेंडंट व्हेरिएबल वर होतो. मग हे जे फंक्शन आहे त्यानुसार तुम्हाला काय करायचं की
टू ऑर मोर इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स कुठले आहेत की ज्याचा इम्पॅक्ट त्याच्यावर होतो, याच्या फंक्शनवर होतो, ते आपल्याला इथे काय करायचे अनालिसिस मध्ये सर्च करायचे आहे. Objective of this analysis is to make a prediction about the dependent variable based on its covariance with all the concerned independent variables. म्हणजे हे अनालिसिस करताना काही प्रेडिक्शन्स काढले जातील. त्याचं ऑब्जेक्टच ते आहे की या अनालिसिसचं, रिग्रेशन अनालिसिसचं, की ते प्रेडिक्शन कशाशी रिलेटेड असतील की डिपेंडंट व्हेरिएबल्स बेस्ड ऑन इट्स कोव्हेरियन्स. म्हणजे कुठल्या कोव्हेरियन्स म्हणजे काय की ज्याला आपण म्हणतो की सोबत असणारे आणखी जे दुसरे व्हेरियन्स आहेत किंवा व्हेरिएबल्स आहेत, तर ते कन्सर्न व्हेरिएबल्स तुम्हाला स्टडी करायचे आणि त्याचा इम्पॅक्ट, इंडिपेंडंट व्हेरिएबल्सचा इम्पॅक्ट ह्या डिपेंडंट व्हेरिएबल वर कसा होतो हे रिग्रेशन अनालिसिस मध्ये कळलं पाहिजे. ओके. मल्टिपल, थोडस तुम्हाला ही लँग्वेज हार्ड वाटेल पण थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करा. हा टॉपिकच न्यू आहे तुमच्यासाठी, म्हणजे अगदी डिफरंट आहे, पण आपल्या रिसर्च साठी तो खूप गरजेचा आहे. म्हणून तुम्हाला मी थोडस डीपली जाऊन सांगण्याचा प्रयत्न करते, पण ती लँग्वेज मी तरी तुम्हाला मराठीमध्ये काही वर्ड सांगण्याचा प्रयत्न करते जेणेकरून तुम्हाला ते लक्षात येईल. समजतंय? म्हणजे लक्ष द्या इकडे. डिस्क्रिमिनंट अनालिसिस मध्ये काय केलं जातं, आता मल्टिपल डिस्क्रिमिनंट अनालिसिस जे आहे, this analysis is appropriate when the researcher has a single dependent variable. आता इथे सिंगल डिपेंडंट व्हेरिएबल आहे दॅट कॅनॉट बी मेजर्ड, म्हणजे तो मेजर करू शकत नाही, बट कॅन बी क्लासिफाईड इनटू टू ऑर मोर ग्रुप्स. आता तो क्लासिफाय करता येतो, तो मेजर करता येत नाही. वन सिंगल डिपेंडंट व्हेरिएबल आहे आणि त्याचं क्लासिफिकेशन जर मोर दॅन टू ऑर मोर ग्रुप्स मध्ये करता येतं, तर त्यासाठी बेस काय दिला की सम ऍट्रिब्यूट्स, त्याचे असणारे ऍट्रिब्यूट्स कुठले आहेत, मग ज्याच्यामुळे तुम्ही दोन किंवा दोन पेक्षा जास्त ग्रुप मध्ये क्लासिफाय करू शकता. द ऑब्जेक्ट ऑफ दिस अनालिसिस हॅपन्स टू बी प्रिडिक्ट अन एंटिटीज पॉसिबिलिटी ऑफ बिलॉंगिंग टू अ पर्टिक्युलर ग्रुप बेस्ड ऑन सेव्हरल प्रिडिक्टर व्हेरिएबल्स. म्हणजे जे काही प्रेडिक्शन करणारे आहेत, प्रिडिक्टर्स आहेत, ते काय करतील की त्याला पॉसिबिलिटी कुठे आहे. आता सपोज प्रिडिक्शन मध्ये सांगितलं जातं की हा या ग्रुपमध्ये मॅच करू शकतो किंवा हा दुसऱ्या ग्रुपमध्ये पण मॅच करू शकतो, तर ह्या पॉसिबिलिटीज या डिस्क्रिमिनंट अनालिसिस मध्ये काढल्या जातात. ओके. मल्टीव्हॅरिएट अनालिसिस ऑफ व्हेरियन्स, यामध्ये तुम्हाला एक डायग्राम दिली आहे. सो सी हियर, in recent years multivariate statistical tools have been applied with increasing frequency to research problems. आता स्टॅटिस्टिकल टूल्स जे अप्लाय केले जातात यामध्ये की वारंवार येणारे जे रिसर्च प्रॉब्लेम्स आहेत ते काढून टाकायचे तुम्हाला. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं की कॉम्प्लेक्शन जे आहे अनालिसिस मध्ये, मग यामध्ये मेथड्स दिलेल्या आहेत, टू वे, अनोवा वगैरे, अशा पद्धतीने आपण कसं त्याचा स्टडी करणार आहोत, मल्टीव्हॅरिएट अनालिसिस कसं केलं जाईल. तर त्यासाठी मी तुम्हाला एक डायग्राम दाखवणार आहे, तुम्हाला लगेच आयडिया येईल. आता डिपेंडंट मेथड्स, इंटरडिपेंडंट मेथड्स. मल्टीव्हॅरिएट अनालिसिस करताना आपल्याला ह्या दोन मेथड्स दिलेल्या आहेत, डिस्क्रिमिनंट अनालिसिस, मल्टिपल रिग्रेशन, multi-dimensional scaling, conjoint analysis, factor analysis and cluster analysis. तुम्ही हे मेथड स्टडी केला की तुम्हाला मल्टीव्हॅरिएट अनालिसिस लगेच लक्षात येईल. आपण वन बाय वन मेथड्स बघूया की डिपेंडंट मेथड्स मध्ये फर्स्ट मेथड जे आहे डिस्क्रिमिनंट अनालिसिस. इन दिस अनालिसिस टू ऑर मोर ग्रुप्स आर कम्पेअर्ड. इथे दोन ग्रुप्स आहेत बरोबर, त्यांच्यामध्ये कंपॅरिझन केलं जाईल. इन द फायनल अनालिसिस फाइंड आउट वेदर द ग्रुप्स डिफर फ्रॉम अनदर. म्हणजे दोन ग्रुप्स मध्ये काय डिफरन्स आहे याचा अनालिसिस आपल्याला इथे करायला मिळतं या मेथड मध्ये. मग त्यामध्ये कंपॅरिझन कसं केलंय बघा, दोज हू बाय आवर ब्रँड अँड दोज हू बाय कॉम्पिटिटर्स ब्रँड. म्हणजे एक सेगमेंट असा आहे, एक ग्रुप असा आहे कस्टमरचा की जो तुमचे प्रोडक्ट्स किंवा तुमचं ब्रँड परचेस करतो, आणि दुसरा जो कस्टमरचा ग्रुप आहे तो कॉम्पिटिटर्सचे ब्रँड परचेस करतो. म्हणजे कंपॅरेटिव्ह पॉइंट कुठला झाला की पर्चेसिंग कुठल्या ब्रँडचं होतं. तर कंपॅरिझन मध्ये मला हे फॅक्टर्स काय झाले अनालिसिस करताना आढळले. गुड सेल्समन, पुअर सेल्समन, मीडियम सेल्समन, हे सुद्धा कंपॅरेटिव्ह पॉइंट्स आहेत की सेल्समनचे जर ग्रुप्स आहेत
2 किंवा 2 पेक्षा अधिक, तर 2 ग्रुपमध्ये मी कंपॅरिझन साठी काय केलं की गुड सेल्समन कुठले आहेत कुठल्या ग्रुपमध्ये ते मी कम्पेअर केलं, पुअर कुठले आहेत, म्हणजे हे ऍट्रिब्यूट्स घेतले आणि त्यानुसार कंपॅरिझन केलेलं असेल. This analysis can be used when we want to consider the variables simultaneously to take into account their interrelationship. म्हणजे जे काही व्हेरिएबल्स आहेत तुमचे, तर त्याचे इंटर रिलेशनशिप काढण्यासाठी मला हे डिस्क्रिमिनंट अनालिसिस करावं लागेल, कंपॅरिझन करावं लागेल 2 ग्रुप्स मध्ये. लक्षात आलं? आता मल्टिपल रिग्रेशन मध्ये काय दिलंय बघा. In the multiple regression, we use more than one variable. आता इथे तुम्हाला मोर दॅन वन व्हेरिएबल म्हणजे काय की एकापेक्षा अधिक व्हेरिएबल्सचं काय करायचं आहे म्हणजे वापर करणार आहात इथे. दिस विल एनहान्स, मल्टिपलचं मिनिंगच ते आहे. दिस विल एनहान्स द अॅक्युरसी ऑफ द एस्टिमेट. म्हणजे तुम्ही जे काही एस्टिमेट तयार कराल तर ते एस्टिमेट कसं असलं पाहिजे, अॅक्युरसी त्यामध्ये असली पाहिजे. यासाठी हे मल्टिपल रिग्रेशन अनालिसिस केलं जातं. Multiple regression, in multiple regression, we look at each individual independent variable and test whether it contributes significantly to the way the regression of data describes it. म्हणजे जेव्हा डेटा डिस्क्राइब केला जातो तर त्यामध्ये पर्टिक्युलर एका इंडिव्हिज्युअल इंडिपेंडेंट व्हेरिएबलचं टेस्टिंग केलं जाईल आणि त्याचं पार्टिसिपेशन कॉन्ट्रीब्युशन किती आहे ऍक्च्युअल तुमच्या रिसर्च प्रोसेस मध्ये, तर ते तुम्हाला इथे अनालिसिस वरून काढता येईल. लक्षात आलं? इंटरडिपेंडन्स मेथड मध्ये काय दिलंय बघा. आता ही मेथड सुरू केली आपण. त्यामध्ये फर्स्ट मेथड आहे मल्टी डायमेन्शनल स्केलिंग. MDS काय सांगतो? द पर्पज ऑफ MDS इज टू प्रोव्हाइड व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन ऑफ द पॅटर्न ऑफ प्रॉक्सिमिटीज, म्हणजे सिमिलॅरिटीज काय आहेत किंवा डिफरन्स डिस्टन्स किती आहे तो दाखवला जातो इथे. व्हिज्युअल त्याचं रिप्रेझेंटेशन केलं जातं, व्हिज्युअलाइज केला जातो तो डेटा. यामध्ये MDS काय करणार आहे एक्झॅक्टली बघा. एक्झाम्पल दिलंय. गिव्हन अ मॅट्रिक्स ऑफ परसिव्ह सिमिलॅरिटीज बिटवीन व्हेरियस ब्रँड्स ऑफ एअर फ्रेशनर, म्हणजे एअर फ्रेशनरचे जेवढे ब्रँड्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, MDS plots the brands on a map such that those brands that are perceived to be very similar to each other are placed near and each other on the map, and those brands that are perceived to be very different from each other are placed far away from each other on the map. एक मॅप तयार केला जाईल आणि एअर फ्रेशनर्सचे जेवढे ब्रँड्स आहेत त्यामध्ये सिमिलर टाइप ऑफ ब्रँड्स जे आहेत ते एका प्लेसला तुम्हाला दिसतील मॅपवर, नियर बाय प्लेसला, आणि जे ब्रँड्स हे डिफरंट आहेत म्हणजे तो जो एक ग्रुप आहे सिमिलर ग्रुप, तो त्या सेम सिमिलर प्लेसला नियर बाय प्लेसला काय केलं जाईल, त्याचं व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन केलं जाईल. आणि दोज ब्रँड्स दॅट आर परसिव्ड टू बी व्हेरी डिफरंट फ्रॉम इच अदर आर प्लेस्ड फार अवे फ्रॉम इच अदर ऑन द मॅप. म्हणजे तुम्हाला त्या मॅपवरच तो व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन दाखवलं जाईल MDS च्या थ्रू. लक्षात आलं? कंजॉइंट अनालिसिस मध्ये काय केलं जातं, it is concerned with the measurement of joint effect of two or more attributes that are important from the customer's point of view. आता जॉइंट इफेक्ट काय होतो, म्हणजे दोन ऍट्रिब्यूट्स असतील किंवा दोन पेक्षा अधिक ऍट्रिब्यूट्स घेतले मेजरमेंट साठी, तर इथे इन अ सिच्युएशन वेअर द कंपनी वुड लाईक टू नो द most desirable attributes or their combination for a new product or service, the use of conjoint analysis is most appropriate. त्यासाठी एक्झाम्पल त्यांनी एअरलाईन सर्व्हिसचं दिलंय बघा, की यामध्ये जे डिझायरेबल कॉम्बिनेशन ऑफ ऍट्रिब्यूट्स आहेत त्या ऍट्रिब्यूट्स मध्ये काय दिलेलं आहे की पंक्च्युअलिटी, पंक्च्युएशन कसं आहे, टाइम पंक्च्युएशन असेल किंवा पंक्च्युअलिटी कशी आहे, एअरफेअर म्हणजे इथे तुम्हाला किती त्यासाठी चार्जेस किती लागतात ती सर्व्हिस घेण्यासाठी, पंक्च्युअलिटी कशी असेल, हे काय आहे की कंबाईन असे ऍट्रिब्यूट्स आहेत ज्याचं कंजॉइंट अनालिसिस आपल्याला करायचंय. कस्टमरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला ही सर्व्हिस एक्झॅक्टली कशी, मग ती कम्पेअर पण केली जाऊ शकते अदर ज्या सर्व्हिसेस आहेत एअरलाईनच्या, तर त्यांच्याशी हे ऍट्रिब्यूट्स काय केले जातात, एक प्रकारे कम्पेअर केले जातात. त्यामध्ये आणखी काही ऍट्रिब्यूट्स मेन्शन केले असतील, हे बघा. क्वालिटी ऑफ फूड सर्व ऑन द फ्लाइट,
फ्लाईट मध्ये तुम्हाला फूड कशा पद्धतीचं अवेलेबल केलं जातं, त्याची क्वालिटी कशी आहे, हे काय आहेत की जनरल एक त्यांनी कंबाईन असे ऍट्रिब्यूट्स काढलेले आहेत जे की एअरलाईनच्या सर्व्हिस मध्ये कंबाईनली सगळीकडे यूज केले जातात आणि त्यांचं एकमेकांशी असणारं रिलेशन किंवा जे काही त्यामध्ये असणारं डिफरन्स आहे, तर तो तुम्हाला समजला की कंजॉइंट अनालिसिस करता येतं, कंपॅरिझन करता येतं. हॉस्पिटॅलिटी कशी आहे त्या सर्व्हिसची. Conjoint analysis is a multivariate technique that captures the exact levels of utility that an individual customer places on various attributes of the product offering. Conjoint analysis enables a direct comparison. म्हणजे हे जे attributes combine काढलेले आहेत ते कंपॅरेटिव्ह आहेत आणि त्यामध्ये कंजॉइंट अनालिसिस करणं पॉसिबल होतं. लक्षात आलंय? तर फॅक्टर अनालिसिस मध्ये कशा पद्धतीने केलं जातं बघा. यामध्ये द मेन पर्पज ऑफ फॅक्टर अनालिसिस इज टू ग्रुप अ लार्ज सेट ऑफ व्हेरिएबल फॅक्टर्स इनटू फ्युअर फॅक्टर्स. म्हणजे लार्ज जे काही व्हेरिएबल्स आहेत, व्हेरिएबल फॅक्टर्स आहेत, ते काही फ्यू फॅक्टर्स मध्ये कन्वर्ट केले जातात. आलं लक्षात? फॅक्टर अनालिसिस मध्ये इच फॅक्टर विल अकाउंट फॉर वन ऑर मोर कंपोनेंट. म्हणजे प्रत्येक फॅक्टर मध्ये कंपोनेंट्स किती आहेत, एक असेल किंवा एकापेक्षा अधिक असतील. इच फॅक्टर इज अ कॉम्बिनेशन ऑफ मेनी व्हेरिएबल्स. म्हणजे इथे व्हेरिएबल्स खूप असणार आहेत. म्हणजे प्रत्येक फॅक्टर मध्ये कंपोनेंट्स असतील प्लस व्हेरिएबल्स असतील. देर आर टू मोस्ट कॉमनली एम्प्लॉयड फॅक्टर अनालिसिस प्रोसिजर. मग त्यामध्ये फॅक्टर अनालिसिस साठी प्रिन्सिपल कंपोनंट अनालिसिस एक प्रोसिजर आहे, कॉमन फॅक्टर अनालिसिस आहे. When the objective is to summarize information from large set of variables into fewer factors, principal component factor analysis is used. कुठली मेथड अप्लाय करायची अनालिसिसची, तर जेव्हा समराइज केलं जातं, एकत्रित केले जातात, when the objective is to summarize information, जी इन्फॉर्मेशन माझ्याकडे अवेलेबल आहे की लार्ज व्हेरिएबल्स जे माझ्याकडे सेट ऑफ व्हेरिएबल्स माझ्याकडे आहेत किंवा त्याचे फ्युअर फॅक्टर्स अवेलेबल आहेत, ते कन्वर्ट करून मी फ्युअर फॅक्टर्स मध्ये घेतले, तर त्यामध्ये तुम्हाला अनालिसिस कुठलं केलं जाईल, प्रिन्सिपल कंपोनंट फॅक्टर अनालिसिस. नेक्स्ट on the other hand, if the researcher wants to analyze components of the main factor, म्हणजे मेन फॅक्टर मध्ये कंपोनेंट्स किती आहेत याचं स्टडी मला करायचं असेल तर कॉमन फॅक्टर अनालिसिस केलं जातं. लक्षात आलं? क्लस्टरचं मिनिंग काय आहे की एक प्रकारे इथे ग्रुप्स तयार केले जातात. आता क्लस्टर मध्ये हे कशासाठी युजफुल आहे बघा, क्लस्टर अनालिसिस टू क्लासिफाय पर्सन्स or objects into small number of clusters or groups. म्हणजे क्लासिफिकेशन केलं जाईल इथे की पर्सन्स आहेत तुमच्याकडे किंवा काही ऑब्जेक्ट्स आहेत रिसर्च साठी वापरले जाणारे, ते काय केले जातील, त्याचे स्मॉल स्मॉल ग्रुप्स केले जातील किंवा क्लस्टर, स्मॉल नंबर ऑफ क्लस्टर्स तयार केले जातील टू आयडेंटिफाय स्पेसिफिक कस्टमर सेगमेंट फॉर द कंपनीज ब्रँड. म्हणजे आता तुमच्याकडे सेगमेंट्स खूप आहेत, ABCD असे वेगवेगळे ग्रुप्स आहेत. मग कुठल्या ग्रुपची डिमांड काय, रिक्वायरमेंट काय आहे, कुठल्या कंपनीचं ब्रँड ते यूज करणार आहेत, तर ते आयडेंटिफाय करण्यासाठी तुम्हाला क्लस्टर अनालिसिस करावं लागेल. लक्षात आलं? कारण की आता फर्स्ट ए सेगमेंट जो आहे कस्टमरचा तो असेल मेलचा सपोज, सेकंड बी जो ग्रुप आहे तो फिमेलचा आहे. मग त्यांच्या रिक्वायरमेंट कुठल्या आहेत, कुठल्या कंपनीचे ब्रँड ते प्रेफर करतात, हे मला आयडेंटिफाय करता येतं क्लस्टर अनालिसिस वरून. लक्षात आलंय? Cluster analysis is a technique used for classifying objects into groups and this can be used to sort data. मग आता डेटा कुठला सॉर्ट केला जातो क्लस्टर अनालिसिस मध्ये, नंबर ऑफ पीपल, कंपनीज, सिटीज, ब्रँड्स और एनी अदर ऑब्जेक्ट्स. म्हणजे हे ऑब्जेक्ट्स आहेत ते काय केले जातात, डिफरंट ग्रुप मध्ये टाकले जातात, सेगमेंटेशन केलं जातं इनटू होमोजेनियस ग्रुप्स बेस्ड ऑन देअर कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे होमोजेनियस ग्रुप केव्हा बनतो की जेव्हा त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स सेम सिमिलर असतील, ते लोक किंवा ते पर्सन्स किंवा ते कंपनीज काय केल्या जातात, एका ग्रुपमध्ये टाकल्या जातात. ओके. मल्टीव्हॅरिएट अनालिसिस मेथड्स आर टिपिकली यूज्ड फॉर.
आता मल्टीव्हॅरिएट अनालिसिस मेथड कुठे यूज केली जाते? कन्झ्युमर अँड मार्केट रिसर्च. तुम्हाला कस्टमर रिसर्च करायचं असेल किंवा मार्केट रिसर्च करायचं असेल, तिथे मल्टीव्हॅरिएट अनालिसिस मेथड वापरली जाते. क्वालिटी कंट्रोल अँड क्वालिटी अश्युरन्स अक्रॉस अ रेंज ऑफ इंडस्ट्रीज सच एज फूड अँड बेवरेज, पेंट, फार्मास्युटिकल. तर अशा पद्धतीने हे मल्टीव्हॅरिएट अनालिसिस मेथड इथे वापरली जाते. ओके. प्रोसेस ऑप्टिमायझेशन अँड प्रोसेस कंट्रोल. इथे तुमचं जे काही ज्याला आपण म्हणतो फेवरेबल कंडिशन कुठल्या आहेत, फेवरेबल अशी प्रोसेस कुठली आहे किंवा कंट्रोलिंग मेथड कुठल्या आहेत, त्याच्यासाठी सुद्धा काय केलं जातं, मल्टीव्हॅरिएट अनालिसिस केलं जातं. R&D डिपार्टमेंट मध्ये सुद्धा मल्टीव्हॅरिएट अनालिसिस वापरलं जातं. तर इथे आपला हा जो चॅप्टर आहे तर तो डेटा अनालिसिसचा संपलेला आहे. तर त्यानंतर आता आपण हे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करायचे. तर आजच्यासाठी इथेच थांबतोय आपण. काही अडचण असेल तर विचारायची. या 3rd युनिट मधला आपला पुढचा जो चॅप्टर आहे इंटरप्रिटेशन ऑफ डेटा, आपण पुढच्या लेक्चरला स्टार्ट करूया. सो थँक्यू सो मच.